ओके, वेलकम टू ऑल, गुड आफ्टरनून. तर आपण सेकंड पार्ट मध्ये इंजिन हा टॉपिक या ठिकाणी चालू केला होता. द नेम ऑफ द टॉपिक वॉज दी इंटरनल कंबशन इंजिन. टॉपिकचं नाव काय होतं त्या ठिकाणी? इंटरनल कंबशन इंजिन. सो आयसी इंजिन. सो या टॉपिक मध्ये आतापर्यंत आपण काय काय बघितलं होतं बघा, त्याचा थोडासा आपण रिव्ह्यू करतोय. या टॉपिक पर्यंत आतापर्यंत आपण त्या ठिकाणी पहिल्यांदा दोन व्याख्या आपण त्या ठिकाणी बघितल्या, महत्वाच्या दोन डेफिनेशन बघितल्या. एक पहिली व्याख्या होती त्या ठिकाणी इंजिन म्हणजे काय. तो तुम्हाला बेसिकली इंजिन म्हणजे काय माहित आहे. इंजिन म्हणजे काय? इट इज द डिव्हाइस विच कन्वर्ट्स वन फॉर्म ऑफ एनर्जी इनटू द अनदर फॉर्म. मराठीत काय इंजिन म्हणजे काय? एका ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या ऊर्जेमध्ये जर होत असेल तर त्याला आपण काय म्हणतोय? इंजिन. त्याचबरोबर आपण हीट इंजिनची सुद्धा त्या ठिकाणी व्याख्या बघितली होती. वेगवेगळ्या प्रकारच्या ऊर्जा असतात, वेगवेगळ्या प्रकारची एनर्जीज असतात. याच्यामध्ये हीट इंजिन म्हणजे काय? इट इज द डिव्हाइस विच कन्वर्ट्स chemical energy into the thermal energy and thermal energy into the mechanical energy. So that device is called as a heat engine. त्याच्यानंतर आपण थोडासा पार्ट बघितला होता क्लासिफिकेशन ऑफ द इंजिन. बेसिक क्लासिफिकेशन ऑफ द इंजिन. इंजिनचं क्लासिफिकेशन वर्गीकरण कसं होतं रे? इंजिन कोणत्या दोन प्रकारचं क्लासिफाय होतं, वर्गीकरण होतं. एक म्हणजे आयसी इंजिन आणि दुसरा म्हणजे एसी इंजिन. आयसी इंजिन म्हणजे काय? इंटरनल कंबशन इंजिन. सो आयसी इंजिन फर्दर क्लासिफाइड इनटू टू टाइप्स. आयसी इंजिनचे दोन प्रकार पडतात. कोणकोणते दोन प्रकार? एसआय इंजिन आणि सीआय इंजिन. फर्दर एसआय इंजिनचे सुद्धा त्या ठिकाणी दोन प्रकार पडतात. कोणते दोन प्रकार? 4 स्ट्रोक एसआय इंजिन आणि 2 स्ट्रोक एसआय इंजिन. सिमिलरली सीआय इंजिनचे दोन प्रकार पडतात. कोणते दोन प्रकार? 4 स्ट्रोक सीआय इंजिन आणि 2 स्ट्रोक सीआय इंजिन. सो इथपर्यंतचा पार्ट आपण पहिल्या लेक्चर मध्ये बघितला होता. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या लेक्चर मध्ये कव्हर केलं होतं की बेसिक कॉम्पोनंट्स ऑफ द आयसी इंजिन. आयसी इंजिनचे बेसिक कॉम्पोनंट्स कोणकोणते आहेत त्या ठिकाणी आपण बघितलं होतं. तर कोणकोणते बेसिक कॉम्पोनंट्स आहेत आयसी इंजिनचे? इनलेट मॅनिफोल्ड, एक्झॉस्ट मॅनिफोल्ड, इनलेट वॉल्व, एक्झॉस्ट वॉल्व, स्पार्क प्लग, सिलेंडर, पिस्टन, सिलेंड्रिकल ब्लॉक, क्रॅन्कशाफ्ट, क्रॅंककेस, gudgeon pin, crankcase, connecting rod. So these are the basic components of the IC engine. We have seen these basic components of the engine in the last lecture. After that we have taken the one more lecture and we have covered the nomenclature of the IC engine. त्याच्यानंतर आपण अजून एक लेक्चर घेऊन आपण पार्ट कव्हर केला होता, nomenclature of the IC engine. या nomenclature of the IC engine मध्ये आपण काय काय कव्हर केलं होतं, त्याच्यामध्ये आपण बेसिक टर्म्स बघितल्या होत्या. तर कोणकोणत्या टर्म्स बघितल्या होत्या? सिलेंडर बोर, पिस्टन एरिया म्हणजे काय, स्ट्रोक म्हणजे काय, डेड सेंटरचे दोन टाइप आपण बघितले होते, टॉप डेड सेंटर, बॉटम डेड सेंटर. त्याच्यानंतर आपण व्हॉल्यूम बघितला, टोटल व्हॉल्यूम म्हणजे काय, क्लिअरन्स व्हॉल्यूम म्हणजे काय, स्वेप्ट व्हॉल्यूम म्हणजे काय, या गोष्टी बघितल्या. आणि शेवटची आपण एक टर्म बघितली होती, कॉम्प्रेशन रेशो. या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी बघितल्या होत्या. आतापर्यंत आपण सगळ्या गोष्टी ह्या बेसिक त्या ठिकाणी आपण स्टडी केलेल्या आहेत. आता या लेक्चरला आज आपण डिटेल मध्ये स्टडी करायचं आहे की इंजिनचं वर्किंग कसं होतं. इंजिनचं वर्किंग कसं होतं तर आपण इंजिनचं क्लासिफिकेशन बघताना त्या ठिकाणी बघितलं होतं. इंजिन इज क्लासिफाइड इनटू टू टाइप्स. इंजिनचं दोन प्रकार बघितलं, आयसी आणि ईसी. ईसी आपल्या सिलेबसचा पार्ट नाहीये. आयसी म्हणजे इंटरनल कंबशन इंजिन. सो इंटरनल कंबशन इंजिन मध्ये दोन प्रकार आपण बघितले होतं. एक म्हणजे एसआय इंजिन आणि दुसरं म्हणजे सीआय. एसआय इंजिन म्हणजे काय? एसआय इंजिन म्हणजे काय? स्पार्क इग्निशन. आणि सीआय इंजिन म्हणजे काय? कॉम्प्रेशन इग्निशन. या दोन्ही इंजिनचे दोन प्रकार आपण त्या ठिकाणी आपल्याला बघायचे आहेत. 4 स्ट्रोक एसआय इंजिन, 2 स्ट्रोक एसआय इंजिन आणि 4 स्ट्रोक सीआय इंजिन आणि 2 स्ट्रोक सीआय इंजिन. याचा डिटेल मध्ये आपण स्टडी केलेला आहे. आता बघा, 4 स्ट्रोक, 2 स्ट्रोक जर तुम्ही नावं बघितली तर या नावावरून आपल्याला कळते की त्याच्या एका इंजिन मध्ये 4 स्ट्रोक आहेत आणि एका इंजिन मध्ये किती स्ट्रोक आहेत? 2 स्ट्रोक आहेत. तर स्ट्रोक म्हणजे काय हे आपण मागच्या लेक्चरला बघितलं होतं. स्ट्रोक म्हणजे काय? स्ट्रोक म्हणजे काय? इट इज द डिस्टन्स कव्हर्ड बाय द पिस्टन फ्रॉम टॉप डेड सेंटर टू द बॉटम डेड सेंटर. पिस्टननी टॉप डेड सेंटर पासून बॉटम डेड सेंटर पर्यंत कव्हर केलेले जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सला आपण काय म्हणतोय? स्ट्रोक. त्या डिस्टन्सला आपण काय म्हणतोय? स्ट्रोक. तर 4 स्ट्रोक इंजिन मध्ये काय होणार आहे? 4 स्ट्रोक इंजिन मध्ये त्या ठिकाणी किती स्ट्रोक होणार आहेत? 4. आणि 2 स्ट्रोक इंजिन मध्ये त्या ठिकाणी किती स्ट्रोक होणार आहेत? 2 स्ट्रोक त्या ठिकाणी होणार आहेत. म्हणजे जर 4 स्ट्रोक इंजिनची जर आपल्याला व्याख्या करायची झाली, 4 स्ट्रोक इंजिनचा जर डेफिनेशन आपल्याला करायची झाली तर आपण कसं करू शकतो? इट इज द डिव्हाइस, इट इज द सायकल ऑफ द इंजिन which is completed within the 4 stroke of the engine and the 2 revolution of the crankshaft. That engine is called as a 4 stroke engine. 4 stroke engine ची व्याख्या बघा, 4 stroke engine ची डेफिनेशन बघा काय आहे की असं सायकल आहे जी किती स्ट्रोक मध्ये कंप्लीट होते? 4 स्ट्रोक मध्ये. आणि क्रॅन्कशाफ्टच्या 2 रिव्हॉल्यूशन मध्ये कंप्लीट होते. त्या सायकलला, त्या इंजिनला आपण कोणतं इंजिन म्हणतोय? 4 स्ट्रोक इंजिन. परत एकदा बघा, इट इज द सायकल ऑफ द इंजिन which is completed within the 4 stroke of the piston and the 2 revolution of the crankshaft.
that engine is called as a 4-stroke engine. Similarly, we have to do the definition of the 2-stroke engine also. So 2-stroke engine is nothing but it is the cycle of the engine which is completed within the 2-stroke of the piston and the 1 revolution of the crankshaft. That engine is called as a 2-stroke engine. So this is the difference between the 4-stroke engine and the 2-stroke engine. In the today's lecture we are going to cover what is the working of the 4-stroke SI engine and the 4-stroke CI engine. So today we will see that what is the working of the 4-stroke SI engine. If you see the definition of the 4-stroke, फोर स्ट्रोक ची जर व्याख्या बघितली तर ती व्याख्या काय सांगते आपल्याला, किती स्ट्रोक पडले पाहिजेत, 4 स्ट्रोक पडले पाहिजेत आणि क्रॅन्कशाफ्टचे रिव्होल्यूशन किती पडले पाहिजेत, 2 क्रॅन्कशाफ्टचे रिव्होल्यूशन. तर त्या इंजिनला आपण काय म्हणतोय, 4 स्ट्रोक इंजिन. आता बघा इंजिनचं क्लासिफिकेशन बघताना आपण काय बघितलं होतं, इंजिनचं क्लासिफिकेशन किती प्रकारांमध्ये पडतं, 2. कोणकोणते मेन प्रकार, आयसी इंजिन आणि ईसी. आपल्या सिलेबस मध्ये नाहीये. आयसी म्हणजे काय, इंटरनल कंबशन इंजिन. आयसी चे 2 प्रकार कोणते, एसआय इंजिन आणि सीआय इंजिन. ओके, एसआय चा लॉंग फॉर्म काय, स्पार्क इग्निशन. सीआय चा लॉंग फॉर्म काय, कॉम्प्रेशन इग्निशन. आणि या दोन्ही मध्ये बघा एसआय इंजिन ऍज वेल ऍज द सीआय इंजिन, एसआय पण आणि सीआय पण दोन्हीचं क्लासिफिकेशन कसं होतं पुढे, 4 स्ट्रोक इंजिन आहे, 2 स्ट्रोक इंजिन. म्हणजे 4 स्ट्रोक इंजिन आहे ते 2 स्ट्रोक इंजिन, त्याच्या पूर्वी ते कोणता असायला पाहिजे, एसआय किंवा सीआय. आता एसआय आणि सीआय मधला फरक काय, स्पार्क इग्निशन इंजिन आणि कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन. स्पार्क इग्निशन मध्ये आपण काय वापरतो, पेट्रोल. काय वापरतो, पेट्रोल. आणि कॉम्प्रेशन इग्निशन मध्ये आपण काय वापरतो, डिझेल. काय वापरतो, डिझेल. सो या इंजिन मध्ये आपल्याला बघायचंय हाऊ टू वर्क 4 स्ट्रोक एसआय इंजिन. 4 स्ट्रोक एसआय इंजिन कसं वर्क होतं ते या लेक्चरला आपण त्या ठिकाणी बघणार आहे. व्हॉट इज द स्ट्रोक, स्ट्रोक म्हणजे काय, स्ट्रोक इज नथिंग बट द डिस्टन्स कव्हर्ड बाय द पिस्टन. डिस्टन्स कव्हर्ड बाय द पिस्टन, पिस्टन कापलेलं अंतर कुठून कुठेपर्यंत,